नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानबाग आणि तुम्ही ऐकताय माझी गोष्ट. एक होता परमेश्वर. पुढच्या भागाला सुरुवात करूया. तुम्ही सबस्क्राईब केलं असेलच आतापर्यंत असं मी धरून चालतो. नसलं केलं तर करा. चला. पुलकेशीच्या राज्याभिषेकाची बातमी लवकरच सगळीकडे पसरली. राज्याभिषेक झाल्यावर थोड्याच दिवसात दुर्लभा प्रसूत झाली आणि तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माची साखर वाटली गेली. अगदी गंगा आणि पल्लव राजांकडे सुद्धा साखर पाठवली गेली. यावेळी त्यांनी राजा पुलकेशीकडून आलेल्या संदेशाचा स्वीकार केला आणि परत भेट म्हणून बाळासाठी बहुमूल्य दागिने आणि वस्त्रे पाठवून दिली. दुर्लभाला पुत्रप्राप्ती झाली होती. मुलाचं नाव काय ठेवावं अशी विचारणा दुर्लभानं वरदम्माकडे केली. तिनं सांगितलेलं कीर्तिवर्मन हे नाव मुलाला ठेवलं गेलं. कीर्तिवर्मन जसा मोठा होऊ लागला तसतसं वरदम्माला त्याला बघून लहानपणच्या पुलकेशीचीच आठवण यायला लागली. ती सुद्धा आता थकली होती, पण नातवाला खेळवताना दिवस अपुरा पडू लागला. विजया शांतीची मात्र वेगळीच तऱ्हा झाली. तिला हिरूची आठवण येऊ लागली. इतकी वर्ष सोसलेलं दुःख तिला आता पेलवेन असं झालं. ती मनानं खचली. तिनं अंथरूण धरलं. तिला कीर्तिवर्मनच्या जागी सतत तिला हिरू दिसू लागला. ती त्याला हिरू हिरू करायची, पण तो हिरू नाही हे सुद्धा तिला मनोमन माहीत होतं. दिवसेंदिवस तिची प्रकृती ढासळू लागली. कीर्तिवर्मनच्या जन्मानंतर लगेचच पुलकेशी पुन्हा लढाईसाठी बाहेर पडला. या वेळेला त्यानं पल्लवांच्या दिशेला राज्य वाढवण्याचा विचार केला होता. त्याचबरोबर मागच्या वेळी जसा दुर्विनीत त्याच्या राज्यात घुसला होता त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे पुलकेशीनं कडाप्पा ते तुमकुरू या मधल्या भागावर लक्ष केंद्रित केलं. कडाप्पा ते तुमकुरू यामधील अंतर जवळजवळ 70 कोसांचं होतं. पण वाकड्या तिकड्या रस्त्यामुळे प्रत्यक्षात जायला 100 कोस पडायचं. या भागात पुलकेशीचं कुठलंच सैन्याचं केंद्र नव्हतं. त्यामुळे या भागात एक मजबूत ठाणं बांधायची गरज होती. त्या दोन ठिकाणांच्या साधारण मध्ये असलेलं मदनापल्ली हे ठिकाण पुलकेशीला योग्य वाटलं. त्यामुळे तो भाग जिंकून तिथं ठाणं उभारायचं पुलकेशीनं नक्की केलं. त्यानुसार पुलकेशी लढायला बाहेर पडला. त्याच्या हाताखाली 15,000 तयारीची सेना होती. पुलकेशीनं सेनेचे 2 भाग केले. एक भाग मेघमेरूच्या नेतृत्वाखाली कडप्पाच्या दिशेनं गेला, तर दुसरा घेऊन पुलकेशी स्वतः तुमकुरच्या दिशेनं गेला. ठरल्या दिवशी दोघांनी एकमेकांच्या रोखानं सैन्याची दिशा वळवली. पिवळा वराहध्वज आपल्या बिनीच्या हत्तींवर फडकावत दोन्ही सेना निघाल्या. त्यांच्या मधील अंतर वेगानं कमी होत होतं. मधला भाग जिंकून घ्यायला काहीच अडचण येत नव्हती. मदनापल्ली जरी गंगांच्या ताब्यात होतं तरी त्याच्या आजूबाजूचा बराचसा प्रदेश पल्लवांकडे होता. पर्यायानं या दोन्ही सत्तांशी पुलकेशी एकाच वेळी झुंज घेत होता. त्याला या दोन्ही राज्यांकडून एकत्रित विरोध अपेक्षित होता, पण पुलकेशीच्या चढाईचा वेग खूपच जास्त होता. त्यामुळे पल्लवांची त्याची आधी गाठ पडली. त्यांना गंगांच्या सैन्यापासून दूर ठेवण्यासाठी पुलकेशीने मदनापल्ली ओलांडून पूर्वेला पल्लवांच्या राज्यात सेना घुसवली. पर्यायानं आपलं राज्य वाचवण्यासाठी पल्लव सेना माघारी वळली आणि नैऋत्यहून येणाऱ्या गंग सेनेची आणि त्यांची हात मिळवणी होऊच शकली नाही. मेघमेरूला मदनापल्ली इथे गंगांना थोपवण्याची कामगिरी सांगून पुलकेशी पल्लवांच्या राज्यात घुसला. राजधानी कांचीपुरमच्या दिशेनं त्याची सेना वळली. पल्लवांचा राजा सिंहवर्मन तिसरा हा त्यावेळी राज्यावर होता. त्यानं पुलकेशीला भेटायला आपला वकील पाठवला. गंग साम्राज्याशी दोघांचं शत्रुत्व असल्यानं शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्यानं आपण मैत्री करावी असा सिंहवर्मनचा प्रस्ताव होता. पल्लवांनी कधीच पुलकेशी बरोबर प्रत्यक्ष वैर केलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या वकिलाला पुलकेशीनं सन्मानानं वागवलं. सिंहवर्मनची आणि पुलकेशीची भेट ठरली. मदनापल्ली आणि कांचीपुरम यांच्या मध्ये असलेल्या चित्तूर इथे दोघांची भेट व्हावी असं ठरलं. भेटीच्या अटीनुसार दोघांनी एकमेकांना चित्तूर इथे भेटावं. आपल्याबरोबर 2-2 हजार सैनिक आणावेत, पण ते 5 कोस मागे ठेवावेत असं ठरलं. दोघांची चित्तूरला भेट झाली. तरुण उमदा पुलकेशी पहिल्या भेटीतच सिंहवर्मनला आवडला. त्यानं आपली मुलगी चित्रसेना पुलकेशीला दिली. सिंहवर्मनचा युवराज सिंहविष्णू हा सुद्धा विवाहाला हजर होता. त्याची आणि पुलकेशीची भेट झाली. सिंहविष्णू हा पुलकेशीपेक्षा काही वर्षांनी लहान होता, पण पुलकेशी आणि तो यांची सुद्धा मैत्री जमली. गंगांच्या विरुद्ध लढण्यासाठी कधीही एकाला गरज लागली तर दुसऱ्यानं मदत करावी असं ठरलं. पुलकेशीचं राज्य त्याने बनवलेल्या सैन्याच्या ठाण्याच्या पश्चिमेला राहावं आणि पल्लवांचा पूर्वेचा प्रदेश राहावा असा दोघांमध्ये करार झाला. त्यामुळे रायचूर, नंद्याळ, कडप्पा, मदनपल्ली, तुमकुरू या पट्ट्याच्या पश्चिमेला चालुक्य साम्राज्य आणि पूर्वेला पल्लव साम्राज्य अशी विभागणी झाली. सिंहवर्मनच्या राज्याच्या पूर्वेलाही समुद्र होता. पूर्वेकडील देशांशी त्याचा व्यापार चाले. पुलकेशीच्या पश्चिमेला समुद्र होता. त्याचा व्यापार वेगळ्या देशांशी चालत होता. त्यामुळे एकमेकांना व्यापार करण्यासाठी एकमेकांची बंदरं उपलब्ध करून द्यावीत असा परस्पर फायद्याचा करारही दोघांमध्ये झाला.
पूर्व सागरापासून पश्चिम सागरापर्यंत एक व्यापारी पट्टा तयार होऊ लागला. चित्तूर येथेच चित्रसेना आणि पुलकेशीचा विवाह लवकरच पार पडला. या विवाहामुळे चालुक्य आणि पल्लव एकमेकांशी रक्तसंबंधानं बांधले गेले. पर्यायानं दोघांची एकमेकांबद्दलची भीती नष्ट झाली. गंगांच्या राज्याला हा एक हादरा होता. ही दोन्ही राज्य म्हणजे गंगांचे सामायिक वैरी होते. त्यांच्या एकत्र सैन्यानं हल्ला केल्यास गंग त्यापुढे हतबल झाले असते. पुलकेशीने शिववर्मनला आपल्या होऊ घातलेल्या अश्वमेधाबद्दल सांगितलं. आपला अश्व जर पल्लवांच्या राज्यात आला तर मैत्रीला स्मरून त्याला आणि त्याच्या मागच्या सेनेला निर्वेधपणे पल्लव राज्यातून जाऊ द्यावं अशी विनंती केली. ही सेना पल्लवांच्या रयतेला कसलाही उपद्रव करणार नाही याची ग्वाही दिली. शिववर्मननं आनंदानं पुलकेशीची विनंती मान्य केली. यानंतर पुलकेशी चित्रसेनेसह परत बदामीला गेला. दुर्लभानं चित्रसेनेचं स्वागतच केलं. बदामीची कीर्ती हळूहळू जगभर पसरू लागली. लवकरच चित्रसेनेलाही दिवस गेले आणि तिलाही मुलगाच झाला. या मुलाचं नाव ठेवलं मंगलेश्वर उर्फ मंगलेश. कीर्तिवर्मन आणि मंगलेश बदामीच्या राजवाड्यात एकत्र वाढू लागले. जरी शिववर्मननं चित्रसेनेचा विवाह पुलकेशी बरोबर केला असला तरी चित्रसेना या विवाहाबद्दल नाखुश होती. पण तिचं मत कधीच कोणी विचारलं नव्हतं. राजांच्या राजकारणात नाती सुद्धा सोयीनुसार बांधली जातात आणि सोयीनुसार विसरली जातात. तिथे या राजकन्येच्या मनात काय होतं हे कोण विचारणार. विजयाशांती आता अगदीच थकली होती. तिला भ्रम व्हायला लागले. कीर्तिवर्मनला पूर्वी ती हिरू समजायची, आता ती मंगलेशला हिरू समजू लागली. दोघे एकत्र दिसले तर ह्यातला हिरो कोण ते तिला कळायचं नाही. एक दिवस असेच दोघे अंगणामध्ये होते. विजयशांतीनं त्यांना खेळताना बघितलं. हिरू हिरू करत ती तिथे जायला निघाली आणि उंबरठ्याला अडखळून खाली पडली. तिच्या मांडीचं हाड मोडलं, उठता येईना. कसं बसं तिला उचलून परत महालात नेलं गेलं, पण ती या दुखण्यातून उठलीच नाही. लवकरच तिनं जगाचा निरोप घेतला. विजयशांतीचा मृत्यू जरी थोडा अपेक्षितच होता, तरीही वरदम्माला तिच्या मृत्यूमुळे फारच एकटेपणा वाटायला लागला. तिच्या वयाचं आता चालुक्यांच्या घरात कोणी उरलं नव्हतं. सवती असल्या तरी दोघींमध्ये बहिणींसारखं प्रेम होतं. रणरागाच्या मृत्यूनंतर दोघी एकमेकींना धरून होत्या, पण आता ती एकटीच उरली होती. मुलगा राजा झालेला तिनं बघितला होता. नातवंडांना मांडीवर खेळवलं होतं. तिची सुद्धा आता जगण्याची इच्छा उरली नव्हती. पुलकेश अश्वमेध करील तोवर तरी आपण जगावं या एकाच आशेनं ती जिवंत होती. विजयशांतीच्या मृत्यूनंतर ती महालाबाहेर पडेनाशी झाली. सुतक संपल्यानंतर पुलकेशीनं पुन्हा अश्वमेधाची तयारी सुरू केली. केशव भटकळला जाऊन 7-8 महिने लोटले होते. मधल्या काळात त्याने आजूबाजूच्या प्रदेशांवर हल्ला करून कोकण किनारपट्टीवर चालुक्यांचा ध्वज फडकवला होता. पण ज्या कामासाठी तो गेला होता त्याची अजून काहीच खबरबात नव्हती. लवकरच त्याच्याकडून काहीतरी उत्तर अपेक्षित होतं. अश्वमेधासाठी घोड्याचा जर शोध लागला नाही तर दुसरा कुठला तरी यज्ञ करावा असं पुलकेशीच्या मनात आता येऊ लागलं होतं. हा भाग इथेच थांबवूया. पुढच्या भागामध्ये भेटूया. ऐकत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.